स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी पालघर जिल्ह्यात दिलासादायक पाऊल उचलण्यात आलं आहे। पालघर येथील स्थलांतरित बांधकाम मजुरांच्या 14 मुलांना जिल्हा परिषद शाळा आनंदाश्रम येथे शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यात आलं आहे। स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या संवेदनशील भूमिकेतून जिल्हाधिकारी कार्यालय, स्पर्श फाउंडेशन आणि शिक्षण विभाग पालघर यांच्या संयुक्त पुढाकाराने तातडीने सर्वेक्षण करण्यात आलं। त्यानंतर या मुलांना शाळेत प्रवेश देत त्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले। नव्या शालेय जीवनात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर, पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी निमिष मोहिते, बीट विस्तार अधिकारी नीलम पष्टे, केंद्र प्रमुख विनोद पाटील, स्पर्श फाउंडेशनचे पदाधिकारी, बांधकाम कामगार, पालक आणि नव्या शाळेत दाखल झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांना नजीकच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची ही मोहीम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानली जाते आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।